गावच्या मैदानावर सेमीफायनलमध्ये गेली होती आणि आताच झालेली स्पर्धा उमरोळीच्या मैदानावर देखील सेमीफायनलमध्ये होती। दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। पहिलाच बॉल पडणार आणि पहिलाच बॉल सरप्राईज बाउन्स पाहायला मिळाला। करण सिंगला देखील विश्वास बसत नाही आहे की चेंडू उडाला कुठे, कधी बॅटला लागला आणि झेल उडाला। यतीन पाटील टिपलाय झेल, संपलाय पहिल्याच बॉलवर करण सिंगचा खेळ। कम ऑन डीजे। अच्छा दिव्य आयोजन आंबोडगड मैदानावर केलं जाईल। आपण कॉन्टॅक्ट करू शकतात एंट्री करण्यासाठी। आणि दोन्ही जे ग्रुप आहेत एक गाव एक आणि ओपन पॅनल चार टीमच बाकी आहेत, बाकी टीम फुल झाल्यात। 4 प्रवेश बाकी आहे एक गाव एक मधून आणि 4 प्रवेश बाकी आहे ओपन पॅनल मधून। इच्छुक टीमला ज्यांना कोणाला भाग घ्यायचा असेल तर 4 टीम बाकी आहेत एक गाव एक मधून आणि 4 ओपन मधून। यस आपण तेव्हा ऐकणार आहोत दीपेश खंडी सरांना। अगदी 2 लाखाची स्पर्धा, मानाचा चषक, खासदार चषक आपल्याला पाहायला मिळेल। पहिला बॉलवर विकेट आला, दुसरा बॉल डॉट आलाय, ध्रुप आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर। पवनसुत नवली, अजयजी गरज पुरस्कृत आपल्याला टीम पाहायला मिळते आणि 2 बॉल हाताळलेत। तिसरा बॉल तिसरा बॉल इकडे भीमर आलाय, पंचाचा इशारा नो बॉलचा येतोय। फलंदाज अथर्व राऊत आपल्याला पाहायला मिळते। नो बॉल आणि त्यावर 1 धाव। आजची अंतिम रात्र अगदी बघायला गेलं तर सुरुवात झाली। पहिली मॅच विन केली अंगेश्वर दांडी टीमने, दुसरी मॅच विन केली झाई संघाने। फ्रीटचा बॉल होता, बॉल स्विंग झाला, मिस केला, कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। आपण बघू शकतात करण मोरे आपल्याला पाहायला मिळतोय, तो सध्या स्वप्नगत फॉर्म म्हणा अगदी सुपर लयमध्ये धावा बनवतोय पवनसुत नवली संघामध्ये। खऱ्या अर्थाने ज्या संघाने आपल्याला मोठे केलं त्या संघासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे। भावेश पवार नेहमी म्हणतात की सर्वात प्रथम घोडसाहेबी आणि त्यानंतर इतर क्रिकेट। म्हणजे घोडसाहेबीची मॅच असेल तर दुसरा मग क्रिकेट देखील त्याने त्याग केलेला आहे, त्यामध्ये 10PL सारखी स्पर्धा देखील त्याने सोडलेली आहे। डॉट बॉल येतोय, सुजलला कुठे ना कुठेकडे चकवलं जात आहे। करण सिंग थोडा इंजोर्ड झाला, इंजोर्ड झाल्यानंतर त्याचा फॉर्म देखील कुठे ना कुठे गायब झाला असं म्हणायला हरकत नाही। 2 ते 3 मॅचेसमध्ये धावा बनत नाही आहेत। 2 धावा धावपलकावर ध्रुप गरत। पुणे एकदा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न अपील केली जात आहे, यावेळेस रनआउट घेण्याची प्रयत्न केला होता प्रणय आपल्याला पाहायला मिळते। 1 धाव पूर्ण केली, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला 3 धावा धावपलकावर लागले जातात। षटक क्रमांक पहिला आणि 5 चेंडू फेकून झालेत, 1 विकेट गेलेला आहे। साई सापडेश्वर सालवड, अगदी आपण बघू शकता सालवड गावचे प्रेक्षक वर्ग भरपूर आपल्याला पाहायला मिळतात। अगदी जो पॉईंटच्या भागामध्ये स्टँड आहे ना, त्या स्टँडमध्ये पूर्णपणे भरलेला स्टँड दिसतोय तो सालवड गावकरी आपल्याला पाहायला मिळते, अगदी बाजूचं गाव आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी। काय वेगाने चेंडू गेला, इकडे मात्र आपण बघू शकतात क्रिकेटचा आर रॅपिडनेस पाहायला मिळाला। चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये, पहिलं षटक इकॉनॉमिकल
विकेट टेकिंग गोलंदाजी आणि 3 वर 1 गडी बाद होतोय. यस डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. फायर संघाची स्थापनेचा विचार केला तर 1976 ही स्थापना झाली. हे वर्ष 49वं आहे. 1985ला आंबेडकर मैदानावर पहिली डे टुर्नामेंट सुरुवात करण्यात आली. आंबेडकर नाव दूरवर कानाकोपऱ्यात आवडीने घेतलं जातं. अगदी खूप फेमस आहे. आणि आंबेडकर मैदानावर 1989 पासून नाईट क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. वर्ष 34वं नाईट क्रिकेट टुर्नामेंटचं. ही परंपरा जपणं जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही आहे. यामध्ये खूप मोठा संघर्ष आहे, खूप मोठा लढा आहे गावकऱ्यांचा, मैदान टिकवण्यापासून स्पर्धा भरवण्यापर्यंत. आणि इथे आपण बघू शकतात 3 वर 1 गडी बाद. नवीन गोलंदाज यतीन आपल्याला पाहायला मिळते. येत्या 8, 9 आणि 10 याच मैदानावर आपल्याला KPL कुणबी प्रीमियर लीग डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळणार. 8 संघामध्ये झुंज असेल. आणि यस 6 तारखेला अनबिटेबल ऑर्गनाइज केलेली स्पर्धा गाव की चषक डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा. चांगला बॉल आहे. चकवत असताना सुजल मोरेला इकडे सूर गवसत नाही आहे. सध्या तरी संघर्ष चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येतोय. तकलीफ ना संघर्ष तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी उस सीने में. डॉट बॉल आलाय. पुन्हा तयार. पुन्हा एकदा मात्र यावेळेस सुपर गोलंदाजी. काय कीपिंग केलं इकडे. MS धोनीची आठवण करून देत असताना, कुमार संगकाराची आठवण करून देत असताना, ॲडम गिलक्रिस्टची आठवण करून देत असताना यावेळेस कीपर प्रणय करत. यास डीजे. हॅलो. धन्यवाद. तसेच आमचे माननीय प्रमुख पाहुणे सदानंदजी पाटील ज्यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचंसुद्धा हार्दिक स्वागत करतो आहे. तसेच मंचावर आनंदजी राऊत, सचिन राऊत, हेमचंद्र गरत यांचंसुद्धा स्वागत. तसेच मैदानामध्ये केतनजी गरत, अरुणजी गरत, महेशजी गरत, विक्रमजी गरत, मंगेशजी पाटील, नागेशजी गरत, कल्पेशभाऊ पिंपे या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक. असं ग्रामपंचायत सदस्य जितू धनवा उपस्थित आहेत. आणि काय यावेळेस विकेटची पडझड होत असताना ध्रुवने मात्र टिपलाय झेल. सुपर कॅच यावेळेस पाहायला मिळते. मला तर वाटते जखमी झाले की काय. अगदी धावत जात असताना मैदानाच्या बाहेर. आणि इकडे मात्र विकेट. यस डीजे कम ऑन. सलग विकेट येत असताना आज काय होत आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळाली. या मॅचमध्ये देखील आपण बघू शकता 3 वर 3
कबड्डीचा खेळ चालला आहे असं म्हणायला हरकत नाही. स्कोरबोर्ड असं पाहायला मिळते आणि विकेट खऱ्या अर्थाने कौतुक केलं जयराजने. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने एखादा खेळाडू खेळपट्टीचं कौतुक करतो ना तेव्हा मात्र ज्यांनी मेहनत घेतली ना त्यांना कुठे ना कुठे वाटते की आम्ही काहीतरी केलं आहे. आणि ही खेळपट्टी आपण बघू शकतात तयार करण्यामागे निरंजन गरत आणि त्याची टीमचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. यस नील, त्यामध्ये कृतव, मीत, दिवेश, बचकांडी, वडे, अजूनही काही आहेत बरेच नावं आहेत आणि ती नावं तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. अगदी त्यांची ही अथक मेहनत आहे. 8 दिवस आणि 8 रात्र आणि आजचा देखील 9 दिवस आणि 9 रात्र. क्लास स्ट्रोक, परंतु या स्ट्रोकला काय हो पवनसूत नवली संघाच्या क्षेत्ररक्षकाने सुटलाय कॅच. अगदी सोपा कॅच. मी म्हणेल की क्षेत्ररक्षक नंदन आपल्याला पाहायला मिळते. मी म्हणेल की स्ट्रोक चांगला होता परंतु स्ट्रोकला इकडे मात्र कॅच कॅरी करता आला नाही. धावा झाल्या 4. बघा स्कोरबोर्डला जिकडे 4 दुसरीकडे आले असते ते स्कोरबोर्डला धावा इकडे येत आहेत. 1 धाव पूर्ण केली. उमेशजी राऊतचं देखील सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. अगदी आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. अगदी बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने शिकलं पाहिजे नाती जपवायला, नाहीतर लोक तयार आहेत महाभारत बघायला. 6 वर 3 गडी बाद. अगदी यावेळेस आपण बघू शकतात चांगला बॉल आहे, सरळ चाललाय परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा खराब. यावेळेस ध्रुव पाहायला मिळतोय. हनुमान नवली संघाकडून ग्राउंडिंग फिल्डिंग म्हणा कॅचिंग म्हणा ही खूप चांगली पाहायला मिळते आणि यावेळेस आपण बघू शकता 2दा मिस फिल्डिंग झालंय. अगदी धावा झाल्या त्यामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर सिंगल डिजिटमध्येच आहे. 8. कमॉन डीजे. गोलंदाजी त्याची न्यारी, हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी. विवेक शेलार मास्टर अगदी आमच्या समोर जो खेळाडू आहे ना अंडरम बॉक्स क्रिकेट धनानून टाकले त्याने. पालघरचा वंडर बॉय करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम वेऊर. अगदी बघायला गेलं ना तर अशी कोणती स्पर्धा नाही ज्या स्पर्धेमध्ये वेऊर संघ फायनलमध्ये नसेल. अभ्यास आपण बघू शकतात सुपर कामगिरी. कालच्या रात्रीमध्ये देखील सरपंच चषक धोडीपूजा येथे आयोजित केलं होतं, तिथे फायनलमध्ये प्रवेश केला होता. पहिल्यांदा असं झालं असेल की करण फायनलमध्ये पोहोचतोय आणि सिरीज त्याला नाही भेटत आहे. नाही तर असं झालं नाही की करण फायनलमध्ये गेला आणि सिरीज त्याला भेटली नाही. आणि धोडीपूजेच्या मैदानावर यावेळेस एज लागलाय. ध्रुव करत आलाय गोलंदाजी मार्कवर. 1 धाव नक्की मिळेल. क्षेत्ररक्षक नितेश आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली. स्कोरबोर्डचा विचार केला 9 धावा धावपलकावर. धावा थोड्या बनवाव्या लागतील. किमान 45-50 पर्यंत पोहोचावं लागेल. टॉस जिंकल्यावर तुम्ही बॅटिंगचा निर्णय घेतला. कुठे ना कुठे आतापर्यंत फसलेला आहे हा निर्णय. आणि ज्या रीतीने मात्र इंटरव्ह्यूमध्ये करणने तुषारने सांगितलं की आम्ही फिल्डिंग घेतली असती तर मनासारखं मिळालं. कामगिरी अचूक होत असताना चांगला बॉल आहे. अथर्व राऊत आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्यांचेच वडील आनंद राऊत आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान आहेत. इकडे काय गडबड आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या. स्वतःला झोकून देतोय गौरव ठाकूर. अगदी आपण बघू शकतात सुप मात्र यावेळेस चेंडू हाताळला त्यावर मात्र रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11-11 स्कोर कार्डवर चेंडू झाले ते म्हणजेच तेच अगदी आपण बघू शकतात की जो मैदानामधून रोड गेलेला आहे गॅसवाडी येथे जाताना जर कोणती गाडी आली 4 व्हीलर आली तर नक्कीच खेळ थांबवा कारण की क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू पकडणं अवघड पडेल.
11वर 3 गडी बाद. पवनसुत नवलीचे गोलंदाज तुफान फॉर्ममध्ये, सुपर लयमध्ये. हा काय ब्लॉक चेंडू हाताळलाय, वेगावर स्वार आहे. आणि आज काय होत आहे हे अपेक्षित केलं नव्हतं अगदी नवली संघाकडून. यशकडून झाले चुकी. सलग 4 वेळा मला तर वाटते पाहायला मिळते मिसफिल्डिंग. विश्वासजी पाटील नवली यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या. आणि विसभा फाउंडेशनचे परेशजी राऊत यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या. दोघांचंही सहर्ष स्वागत आहे. दोन्ही मारेमांचं स्वागत. स्ट्रोक खेळला जातोय. अगदी प्रेक्षक वर्ग आलेत ना ते चुरशीच्या मॅच पाहण्यासाठी आलेत. पहिल्या मॅचमध्ये अगदी चांगली चुरस पाहायला मिळाली. फली 32 धावा होत्या, परंतु जांताराच्या काटाळे संघाने अगदीच चुरस दिली. परंतु अंतिम क्षणाला मॅच जिंकली. पुढची मॅचचा विचार केला तर दुसरी मॅच थोडी एकतर्फा झाली. आणि ही मॅच जर या स्पीडने खेळले तर धावा नाही आला तर मात्र ही देखील थोडी एकतर्फा पाहायला मिळेल. चौकार षटकार जे क्रिकेटमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग येतात ते कुठे ना कुठे गायब झाले. पुन्हा एकदा मात्र यावेळेस टिपिकल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. कवी कुमारचे कविता आठवते. कोई दीवाना कहता है, कोई पागल समजता है, सुकी धरती की बेचैनी तो केवल बादल समजता है. अगदी धावाचा सुका पडलाय. इथे मात्र सालवड संघासाठी आपण बघू शकतात की 3 अजून ओव्हर आहेत. त्या 3 ओव्हरमध्ये किती धावा येतील. 14वर 3 गडी बाद. जाऊया आपण स्वागत समारंभाकडे जिथे स्वागत केलं जाईल. विश्वासजी पाटील नवली गावचं कुठं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं अतुचित स्वागत केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर विसावा फाउंडेशनचे परेशजी राऊत यांचं देखील अतुचित स्वागत केलं जाईल. अगदी त्यांच्याच नावाने मैदानामध्ये उतरलेली सालवड टीम आपल्याला पाहायला मिळते. विसभा फाउंडेशन, साई सापडेश्वर सालवड. चौदावरती शांत माहोल करून टाकलाय बॅटिंग टीमने. गोलंदाजी धारदार आहे. नवलीचे गावकरी आणि यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे त्यांचे समर्थक दोन्ही खुश असतील, परंतु दुसऱ्या बाजूला सालवडचे समर्थक आणि गावकरी नाराज आहेत अगदी बघायला गेलं तर. कारण की शांत माहोल केला आहे. डीजेला देखील शांत ठेवलं आहे कारण की चौकार षटकार देखील येत नाही. गोलंदाजी मार्कवर ब्रिजेश. सुपर गोलंदाजी 3 षटक हाताळली. 3 षटकामागे 14 धावा खर्च केल्यात. लगभग आपण बघू शकतात 5ची सरासरी मेंटेन केली आहे. ही सरासरी वाढवावी लागेल. यावेळेस पुढे येऊन स्ट्रोक खेळलाय. गॅप शोधलाय यावेळेस अथर्वने. चेंडू जात असताना लॉंग ऑफ रिझनला 100 चांगलं क्षेत्ररक्षण नंदनकडून आणि 2 धावा पूर्ण होताना बॅकअप पाहायला मिळते. नितेश म्हणजेच किट्टो हा क्षेत्ररक्षक. त्याच्या जवळ आपण बघू शकतात की मिड विकेट डीपवरून धावत येत असताना करण मोरे पाहायला मिळते. हा फिटनेस आहे त्याच्याकडे, त्यामुळेच तो मोठ्या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतो. अगदी तुम्ही म्हणाल की डायरेक्ट मैदानावर जाऊन ना जर फक्त क्रिकेट खेळून या तर नाही होणार. तुम्ही फिटनेस देखील जपणं गरजेचं आहे. कारण की हुसेन बोल्टने देखील सांगितले आमची जी रेस असते ना ती काही सेकंदाची असते, परंतु त्यामागे जी मेहनत आहे ना ती मेहनत आम्हाला 4 वर्ष घ्यावी लागते, तेव्हा जाऊन हा वर्ल्ड रेकॉर्ड होतो. 9.58 हुसेन बोल्ट अगदी वेगाने धावणारा हा धावपट्टू. मी म्हणेल की पहिली रेस लढताना तो 5व्या नंबरवर आला होता. म्हणजे असं नाही की डायरेक्ट यश मिळालं उतरल्या. त्यासाठी अथक मेहनत देखील त्यानंतर त्याने घेतली, त्यानंतर ते यश त्याच्या नशिबी आलं. यावेळेस चांगला फटका आहे. गॅपमध्ये आहे. चेंडू नाही थांबणार. पहिला चौकार फरार. यावेळेस चौकार कमांडीचे.
पुढचा बॉल मात्र चौकारानंतर यावेळेस हलक्या हाताने सॉफ्ट हँडने अगदी चांगली प्लेसमेंट आहे, आपण बघू शकतात. हे करणं गरजेचं आहे. सुपर कामगिरी अथर्व आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. मी म्हणेल की एकटा लढत आहे या गोलंदाजी अगेन्स्ट, जो 11 बॉलमध्ये 18वर पोहोचला आहे. धावेचा विचार केला, धावा झाला आहे ते म्हणजेच 24. 12मध्ये 20वर पोहोचला आता अथर्व. 24मधल्या 20 अथर्वच्या आहेत. यामध्ये आपण बघू शकतात या ओव्हरमध्ये काय सुपर बॅटिंग होत आहे. क्रिकेटचा श्वास सिंगल डबलला देखील तेवढंच महत्त्व. रिवर्स अटेम्प्ट गेला होता. एक मात्र इकडे धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक पूर्ण केली आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण. आबाधुबी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्टंपला उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. या बेसचा आपण बघू शकतात पहिलं असं षटक पाहायला मिळते ज्यामध्ये 4 वेळा डबल धावलेत. आपण बघू शकतात 2 फलंदाजाने धावले, त्यामध्ये गौरव आणि अथर्व. कालच्या रात्रीमध्ये 2 फलंदाज पाहायला मिळाले ज्याने 4 धावा धावून काढल्या. पटका स्विंग केलाय. इकडे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केली. आता मात्र सिंगलच मिळेल. थोडं मात्र महागडं षटक म्हणायला हरकत नाही. ब्रिजेसचं ज्याच्यामध्ये 13 धावा आल्या, कुठे ना कुठे ह्या चांगल्या धावा म्हणायला हरकत नाही. 4 ओव्हरनंतर 27 धावा. देऊया संधी डीजेला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. संजोगजी घरत साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅन फ्रॉम बेटेगाव. हरीशजी घरत यांना मी विनंती करेल संजोगजी घरत यांचं अतोचित स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर. वर 3 गडी बाद. अगदी आपण बघू शकतात पाण्यासोबत मॅसेज मैदानामध्ये गेलाय आणि दोन्ही फलंदाज तयार होत असताना यानंतर होणारी नेक्स्ट मॅच 4थी क्वार्टर फायनल. एक बाजूला वंदे मातरम परनाळी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल फायर पास्तळ ए संघ. अगदी यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार. 27 3 गडी बाद. गोलंदाज यतीन बीट केलं यावेळेस. पहिलाच बॉल कीपरकडून यावेळेस मिसफिल्डिंग होताना थोड्या धावा ज्या आल्यात ना त्या धावा मिसफिल्डिंगच्या आल्यात. 1 धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाय. स्कोरबोर्ड 28. 28 धावा धावपलकावर लागले जात आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही कोण जिंकेल काही सांगता येत नाही. इथे आपण बघू शकतात यावेळेस संघर्ष करत असताना अथर्वने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. बाकीच्या फलंदाजाने संघर्ष केला परंतु अथर्वने सुपर फलंदाजी केले. त्याला साथ देणं गरजेचं आहे. यावेळेस गौरव ठाकूर, मी पहिलेच म्हटलं इथे आलाय सुपर स्ट्रोक. 6 धावा. आता जो कॅच सुटला ना तर कॅच सुटण्यावर नजर गेली असेल. आज जखमेवर मीठ चोळणारा फटका षटकार. 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 34 स्कोर कार्डवर. पुन्हा आता तयार. चांगला स्ट्रोक आहे. इथे मात्र आपण बघू शकतात मिड ऑफला मात्र क्षेत्ररक्षण होत असताना 1 धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड 35. 35 धावा धावपलकावर. अगदी आता धावा येत असताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये 14 होते. पुढच्या 1 ओव्हर आणि 3 चेंडू मागे धावेचा विचार केला 21 धावा आल्यात. म्हणजे या चांगल्या धावा आहेत. अथर्व आणि गौरवची जोडी कमाल करते. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वो सबसे बडा. अडचणी संघ सापडला होता त्याला बाहेर काढत असताना ऑन साईडला स्विंग केला स्ट्रोकला. करण मोरे 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या साईड येत असताना काय ॲक्युरेट थ्रो आहे, काय सुपर थ्रो आहे करणचा. अथर्वला परतावा लागेल. बॅक टू डग आउट.
साहिल फिटनेस क्लबकडून सुंदर आयोजन आहे. फायर पास्थळ क्रिकेट क्लबकडून सर्व संघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साहिल आणि प्रणय पाटील. खूप छान आवाजात सुंदर समालोचन दीपेश सर. अगदी दीपेश सरांसाठी कमेंट्स आलेले धन्यवाद. यावेळेस शुभम आपल्याला पाहायला मिळते ऑन साईडला खेळण्याला स्ट्रोक. एक धाव मात्र इथून दुसऱ्याचा प्रयत्न. आहा करण की बात ही कुछ और है. ये खिलाडी अलग आहे. अगदी आपण बघू शकतात डायरेक्ट हिट केलाय. गौरवला देखील आउट होण्याचा दुःख झाला नसेल की इकडे परत येण्याचा दुःख झाला नसेल. काय सुपर फिट यस डीजे. न्यायासाठी मदतीला धावशील का. थँक्यू डीजे मास्टर. छोटा पैकेट बड़ा धमाका. बाहुबली तो मूवी में होता है. इकडे तुम्हाला जर बनायचं असेल ना एक चांगला खेळाडू तर मात्र हे करावं लागेल. करण मोरे सारखा एक्स फॅक्टर खेळाडू. सुपर से ऊपरवाली फिल्डिंग. थोडं बाउंड्री लाईन जवळ बसलेला मी फिल्डरला विनंती करेल थोडं मागे या. सालवट टीमला विनंती आहे थोडं एक पाऊल तरी मागे बसा. बघा क्षेत्ररक्षकाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळते. करण मोरेची फिल्डिंग आवडली असेल टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. अगदी आपण बघू शकता सुप फिल्डर पाहायला मिळाला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर 5 गडी बाद. राजेश गरजकडून कमेंट आले सुंदर आयोजन धन्यवाद. आपल्या गावचा हाय बैल जोडा. आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैलगाडा. थँक्यू डीजे मास्टर. फायर क्रिकेट क्लबच्या सौजन्याने येत्या 26 मे ते 31 मे मोठा महासंग्राम क्रिकेटचा पाहायला मिळणार. प्रथमतः या मैदानावर तब्बल 2 लाखाची स्पर्धा. अगदी एक गाव एक कॉन्सेप्ट आणि त्यामध्ये ओपन ऑल इंडिया टीम आपल्याला पाहायला मिळतील. 3 स्टँड असतील प्रेक्षकांना बसण्यासाठी. खासदार चषक 38 वर 5 शेवटचा अंतिम षटक घेऊन गोलंदाज तयार. यश पहिलाच बॉल शॉट होता. अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण केली. सिंगल पाहायला मिळेल. आदर्श आपल्याला पाहायला मिळते नवीन फलंदाज आदर्श घरत. धावा झालेत 39 39. यस दीपक पाटील जुने जाणते खेळाडू फायर संघात अगदी ते देखील आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. या आपण दीपकजी पाटील. उमेश राऊत साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. कौतुक केलं होतं ज्या क्षेत्ररक्षकाचं त्या क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी. इथे मात्र सुपर फटका आहे. आमचं लक्ष नव्हतं त्यामुळे असं वाटलं की कॅच सुटला की काय. परंतु यावेळेस डायरेक्ट हा बघा अगदी कॅच ड्रॉप आहे आणि षटकार आहे. करण मोरेकडून झाले चुकी. योगेशजी पांचाळ आणि उमेशजी राऊत यांचं दोघांचा सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावर. या मांडावर काय फटकेबाजी. आदर्श घरत उभरता सितारा टीम सालवडचा षटकार. यस डीजे. उमेशजी राऊत आपण या स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. सलग 2 षटकार 51 वर धावसंख्या पोहोचलंय. कमबॅक करणं येतं सालवट टीमला. असाच कमबॅक केला होता सेमीफायनलला फायर पास्टर संघाविरुद्ध.
3 ओव्हर 8 वर 5 गडी बाद असताना मात्र त्यांची धावसंख्या 57 ते 58 वर पोहोचवल्या होत्या आणि इथे देखील तेच काम केलेलं आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे आदर्श पाहायला मिळतोय. दिवा मातीचा आहे का सोन्याचा आहे महत्वाचं नाही, तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कितव्या नंबरवर आले ते महत्वाचं नाही, तुम्ही टीमसाठी काय करता ते महत्वाचं आहे. शेवटचे 2 बॉल आणि बघूया 2 बॉलमध्ये काय होतंय. स्कोरबोर्ड 53. एज लागलंय यावेळेस मात्र विकेटचा पतंग असं डीजे. हॅलो थँक्यू डीजे मास्टर. यस टाळ्या झाल्या पाहिजेत आदर्श गरजसाठी जोरदार. अगदी बघायला गेलं तर 2 उत्तुंग षटकार खेचले त्याने आणि आपल्या टीमला एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवले. 53 झालेत आणि कीर्तेश गरत आणि रुपेश गरत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आदर्शसाठी. शेवटचा अंतिम बॉल खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं परेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईकवर असेल. 5 ओव्हर 5 चेंडूचा खेळ समाप्त होताना 53 धावा म्हणजे पुढच्या 2 ओव्हर 5 बॉल मागे 39 धावा ह्या बनवल्यात. मी पहिलेच म्हटलं या वर्षी चांगल्या लयमध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि यावेळेस मात्र आतमध्ये येऊन स्ट्रोक खेळला जातोय. इथून मात्र ही एक धाव देखील खूप महत्त्वपूर्ण असेल कारण की एक धावेने टोटल पुढे जाते. स्कोरबोर्ड 54 55चं टार्गेट असेल आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर आलेल्या मान्यवरांचं स्वागत देखील केलं जाईल. धन्यवाद. तर आपल्या मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे. अजय घरते यांना मी इथे निमंत्रित करेल. आपले पाहुणे विकासभाई माननीय विकासभाई यांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करायचं आहे, यथोचित स्वागत करायचं आहे. धन्यवाद विकासभाई, आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेला दिला आणि येथे आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया आपण समालोचनाकडे. टॉससाठी यायचं आहे. टीम फायर पास्तळे आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच वंदे मातरम परराळी या टॉससाठी. यस या ठिकाणी टॉस केला जाईल. विकासभाई या ठिकाणी आमचे मान्यवर आहेत, त्यांचे शुभ असते. मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला वंदे मातरम परराळी, त्यांच्या विपक्षामध्ये फायर पास्तळ ए संघ. या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत. अर्थातच विकासभाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे शुभ असते. या ठिकाणी आजच्या दिवसातल्या 4थ्या मॅचची मात्र टॉस केला जाईल. शिवसेना यस शिवसेना माजी जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी विकास साहेब उपस्थित आहेत. चला फायर ए संघ आणि त्याचबरोबर परनाळी संघाच्या कर्णधारांना देखील विनंती असेल आपण देखील या ठिकाणी लगेच टॉस करणार आहोत आपण. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पप्पू स्वप्नील भाऊ यांना विनंती असेल लगेच या. आणि त्याचबरोबर फायर ए संघाला देखील विनंती असेल. यस फायर पास्तळ ए संघाच्या कर्णधाराने या लगेच. यस एका बाजूला आपण पाहू शकाल मयुरेश पाटील आणि त्याचबरोबर विरुद्धमध्ये स्वप्नील भाऊ यांना आपण पाहू शकाल. टॉस केला जाईल. आजच्या दिवसातली 4थी मॅच मात्र रंगली जाईल. विकास भाऊ यांच्या शुभ असते या ठिकाणी टॉस केला जाईल आजच्या मॅचचा. मात्र या ठिकाणी यस चॉईस दिला जातोय. यस टॉस केला जाईल आणि या ठिकाणी मयुरेश पाटीलच्या माध्यमातून मात्र कॉल दिला जाईल. छाप असा कॉल दिलाय. यस मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा.
यस टॉस जिंकलाय वंदे मातरम परनाळी संघाने. काय निर्णय असेल पप्पू भाऊ? आमचा फेडिंगचा निर्णय असेल. यस फिल्डिंगचा निर्णय असेल. समोरचा संघ देखील तेवढंच तुल्यमान आहे. किती धावा परत रोखण्याचा मंच असेल तुमचा? आम्हाला 50 ते 50च्या आत रोखवायचं आहे. यस आणि मी म्हणेल की अर्थातच खेळपट्टी तुमच्या माध्यमातून देखील बनवले जाते. यावेळेला तुमचेच मित्र अर्थातच निरंजन दादाने हे हिरवगार मैदान बनवलंय, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल या आयोजनाबद्दल आणि या मैदानाबद्दल, बडगड मैदानाबद्दल? पहिलं तर आयोजक खूप सुंदर केलेलं आहे आणि त्याच्यात निरंजन घरत सलग 2 वर्ष माझ्याबरोबर खेळपट्टी बनवायला होता. पण आता तो 2 वयस्सी शिकला आणि सुंदर यावेळी तर खूप सुंदर खेळपट्टी बनवलेली आहे. एवढा वेळ टिकवली त्याने. खूप मेहनत करतो आहे. ग्राउंड हिरवगार केलं आहे आणि क्रिकेटवर एवढं अफाट प्रेम करणारा प्लेयर पहिल्यांदा मी बघतो आहे अख्ख्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, की अख्ख्या 24 तास तो इकडे असतो. भले थोडंसं काम नसेल पण काम वेळ काढून सगळ्यात हजर असतो तो. यस जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक देईल. आणि आपण जाऊया मयुरेश पाटीलकडे. टॉस गमावलाय, वाटेला मात्र फलंदाजी आलाय. किती धावा बनवायचा मंच असेल? 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न करू. यस आणि आपण तुमच्या माध्यमातून आपल्या संघाला काय निर्णय देईल? जर बघायला गेलं तर क्वार्टर फायनलची मॅच असेल, इंटू द सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याकरता तुम्ही आपल्या संघाला काय संदेश द्याल? ग्राउंड आहे त्यामुळे कोणाला कसं खेळायचं आहे ते चांगलंच माहीत आहे आणि समोरच्या संघाची गोलंदाजी चांगली आहे त्याच्यामुळे चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. यस मयुरेश जास्त वेळ घेणार नाही, तुला देखील बेस्ट ऑफ लक देईल. आपण जाऊया लगेच समालोचक करता ऑनगोईंग समालोचक अर्थातच प्रीतम घरत यांच्याकडे. धन्यवाद. स्वास्तिक दरम्यान आपल्या मंचावरती आपले पाहुणे उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये आहेत आपल्या पास्ता ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, विद्यमान उपसरपंच मॅडम अर्चना पाटील मॅडम. माननीय अर्चना पाटील मॅडम यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे. आणि केतन राऊत यांना विनंती करेल मॅडमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. जाऊया मॅचकडे. 2 बॉल आणि 5 धावा. क्रॉस बॅटेड फटका सजवलाय प्रणय घरत आणि तुषार मोरे आपल्याला पालमेट ओपनिंगच्या भूमिकेत. ग्रामपंचायत पास्थळ उपसरपंच मॅडम अर्चनाजी पाटील अतुचित स्वागत केलं जात आहे मुख्य व्यासपीठावर. तीन चेंडू 6 धावा झालेले आहेत. टार्गेट जे आहे ते 55 आहे, 55 आहे. यावेळेस मात्र आपण बघू शकतात की एकदा पूर्ण केली सिंगलने स्कोरबोर्ड. पुढे जर स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा. चेंडू झाले 4 धावा झाल्यात 7. 55चं टार्गेट आहे, म्हणजे 9ची सरासरी इथे मेंटेन करायची आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवर चौकाराने सुरुवात केली. तिसरी क्वार्टर फायनल पाहायला मिळते. चांगला बॉल आहे, खोलवरचा चेंडू आहे, प्रणयचा फटका कव्हरच्या ठिकाणी. ऋतिक फील्ड करेल. एकदा पूर्ण केली. गौरव ठाकूर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. 5 चेंडू मागे 8 धावा खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या षटकातला. अगदी तिसरी क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. आजची अंतिम रजनी, अंतिम रात्र स्पर्धेची पाहायला मिळते. आणि यावेळेस आपण बघू शकता आता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी, चेंज ऑफ पेस, थोडं बोटं फिरवली चेंडूवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. अगदी बरोबरीत खेळ चालला आहे मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच पाहायला अगदी मजा येईल. सुरुवातीला असं वाटलं होतं 3 ओव्हर जेव्हा 14 होते सालवड संघाचे तेव्हा ही मॅच थोडी वन साईड होईल का, परंतु त्यानंतर मात्र अथर्व आणि आदर्शने सुपर बॅटिंग करून आपल्या टीमला 54 वर पोहोचवलं. 55 धावेचं टार्गेट. राहुल मोरेने मात्र कमेंट केले वॉइस ऑफ पास्थळ प्रीतम घरत, म्हणजेच आमच्या लाडका गोट्या या नावाने ओळखला जाणारा. लव यू. अगदी धन्यवाद. आणि त्यात सुजित घरत
सुपर्ब लाईट अँड सुपर्ब कॅमेरा क्वालिटी ते आपण बघू शकतात. गिरीशजी राऊत साहेबांचं देखील अतोचित स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय सुजल मोरे गोलंदाजी मार्कवर. साई सापडेश्वर सालवड विसावा फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळते. अगदी 55 आहेत आणि इथे मात्र पहिलं षटक बिनबाद 9 धावा. एक बाजूला एक्सपिरियन्स, दुसऱ्या बाजूला युवा सळसळतं रक्त टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ आहे. अगदी खेळ कोणताही असो आणि क्षेत्र कोणताही असो, तुम्हाला त्यामध्ये झोकून द्यावं लागेल, तेव्हा जाऊन कुठेतरी यश भेटतं. फुटबॉल प्रॉपर ब्लॉक चेंडू, अगदी आपण बघू शकतात ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवायचं असेल त्यामागचं सॅक्रिफाईस खूप मोठं असतं. मग बघू शकतात धावा झाल्यात मात्र 10 डबल डिजिटमध्ये धावा जात आहेत. अगदी आई वडिलांकडे लक्ष दिलं नाही. अगदी बघायला गेलं तर मित्रमैत्रिणी यांना वेळ दिला नाही. अगदी बघायला गेलं तर नातेवाईकांना विचारलं नाही. आणि त्यानंतर जाऊन मिळालेला जो यश असतो ना, त्या यशानंतर लोक म्हणतात की खूप नशीबवान आहे. परंतु त्यामागे जे सॅक्रिफाईस असतात ना, त्यामागे मात्र घेतलेली जी अथक मेहनत असते ना, ती कोण बघत नाही. ते तुम्हाला करावं लागेल. हलक्या हाताने मात्र सॉफ्ट हँडने खेळलं जाते. एक धाव मात्र पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11. निलेश वाणी यांनी मात्र बेस्ट टॉप लक दिले पवन सूद नवले टीमला. निलेश वाणी आपण बघू शकतात अंडर बॉक्स क्रिकेटचे सदस्य आहेत असोसिएशनचे आणि त्यांचेच मात्र आपण बघू शकतात. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी यावेळेस डॉट बॉल येतोय. टप्पा पडला, स्विंग झाला, चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये. आता बराऊत आपल्या पाहायला मिळतोय कीपरच्या भूमिकेत. अगदी आपण बघू शकतात 24 ते 25 वयोगटातली मुलं आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी सालवड गावाचं नाव खूप मोठं केलं आहे. अगदी यावर्षी हे नाव गाजतंय पालघर जिल्ह्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस फटका फसलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज टिपलाय, झेल संपलाय. तुषार मोरेचा खेळ डीजे. मारतो या 50 असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार योलेटी. असा डेंजर हाय बॅट्समन तुषार मोरे बॅक टू डगआउट. आणि खऱ्या अर्थाने आऊट झाल्यानंतर प्रेक्षकाला नाराजगी झाली नसेल, कारण की प्रेक्षक ज्या फलंदाजाची वाट बघत होते अगदी बॅटिंग करण्यासाठी कधी येतोय तो मैदानामध्ये आलाय. म्हणजेच करण मोरे शिवसेना सहसंपर्क प्रमुख गिरीशजी राऊत साहेबांचं अतोचित स्वागत केलं जात आहे. सुधीरजी गरत यांच्या शुभ हस्ते फायर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष. पहिला विकेट आलाय. 11वर 1 गडी बाद. 4 चेंडू फेकून झालेत. काय गोलंदाजी करतोय सुजल. 5वा बॉल. अपील जवळजवळ 11 प्लेयरने केली होती, कारण की विकेट आला असता ना तर 55 टार्गेट. डॉट बॉल आलाय, कारण की हा विकेट खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी ही 11 जणांची अपील. मला वाटते ऑफसाईडवरून देखील आली होती. डीपमध्ये जो ऋतिक आहे ना कव्हरला, त्याने देखील अपील केली होती. चांगली बॉलिंग सुपर गोलंदाजी सुजल मोरेसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्वचित वाचलाय हा विकेट. ऑलमोस्ट आला होता. 1 धाव पूर्ण केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा
धावपलकावर आता मात्र 4 24 बॉल धावा बनवायचे आहेत 43 कमांडीचे. अदूत पाटील यांनी कमेंट केलं, पालघर जिल्ह्यातील बुलंद आवाज दीपेश सर, खूप चांगली माहिती, खूप छान समालोचन, धन्यवाद. 12 गडी बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात चौकाराने झाली होती आणि आपण बघू शकता त्यानंतर काय गोलंदाजी हाताळले गौरव ठाकूर आणि सुजल मोरेने. त्यामुळे म्हटलं जातं तुम्ही तुमच्या सुरुवातीने नाही तर शेवटने ओळखले जातात. याप्रमाणे म्हटलं जातं की बँकेतले पडलेले पैसे नाही, जर तुमच्या अंतिम यात्रेमध्ये आलेली जमलेली गर्दी सांगून जाते की तुम्ही काय मिळवलं आहे. आणि इथे आपण बघू शकतात 24 बॉल 43ची गरज आहे. मॅच आता दोन्ही बाजूला बरोबरीत आहे. अंतिम रजनी, तिसरी क्वार्टर फायनल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 इनिंग आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पुढचे 24 बॉल निर्णायक असतील. 24 बॉल मागे कळेल की कोण जिंकणार कोण हरणार. पवनसुत नवली सेमीमध्ये दाखल होणार की एस सालवाड, साई सप्टेश्वर सालवाड टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार. आतापर्यंत 3 स्पर्धेमध्ये केलाय. चेंडू निघून झालाय कीपरच्या हातामध्ये. करण मोरेला बीट करत डॉट बॉल, सुपर कामगिरी. त्यामुळे क्रिकेट आहे, शेवटपर्यंत काय होईल काही सांगता येत नाही. प्रिडिक्ट करणं चुकीचं राहील. पण एकदा चांगला बॉल हलक्या हाताने ढकलला इकडे गली रिजनला. यावेळेस ट्रॅव्हल होताना 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी येत असताना आणि काय घडतंय इकडे, मनीष करतोय चुकी. 2 धावा एक्स्ट्रा दिल्या मिसफील्डच्या रूपात. 4 यास डीजे. कुणाला घाबरत नाही. ज्याप्रमाणे भेटतो ना त्याप्रमाणे ही गुडलक बाउंड्री मिळाले पवनसुत नवली टीमला आणि करणला. 4 धावा. घर से निकला था छाते के भरोसे, क्या पता था मुझे पानी निकल जाएगा सर के ऊपर से. अशी काही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये सालवड टीमच्या या क्षेत्ररक्षकाने केले. 4 धावा. 4 धावाने स्कोरबोर्ड 16. पुढचा शॉट अगदी आपण बघू शकता, थोडा आपण बघू शकता टिपिकल टेनिस स्ट्रोक खेळला जातोय. 1 धाव मिळेल. सध्या तरी बघायला गेलं ना तर इनफॉर्म आहे. धावा नेहमीच बनवतोय कारण ज्या स्पर्धेमध्ये उतरतो त्या स्पर्धेमध्ये त्याने धावा बनवल्यात. आंबडगोड मैदान आपल्याला पाहायला मिळते, ऐतिहासिक क्रीडा नगरी. आणि गेलं 34 वर्ष मात्र परंपरा जपले ही नाईट स्पर्धा भरवण्याची. आणि त्यामध्ये फायर चषक आपल्याला पाहायला मिळते. फायर चषक 2025चं पास्थळच्या गावामध्ये सुंदर मैदान आपण बघू शकतात, हिरवगार तयार केलेलं आहे. चांगला बॉल आहे, प्रॉपर ब्लॉकने गोलंदाजी होत असताना 1 पूर्ण होईल, दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. आणि यावेळेस मात्र आदर्श फील्ड करतोय. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 18 धावा धावपलकावर. 2 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालाय. 18 धावा धावपलकावर आहेत. 2 अजूनही बॉल बाकी आहेत. काय सुपर दर्जेदार आयोजन आणि नियोजन. अगदी 9 दिवस आणि 9 रात्रीची स्पर्धा. आजची 9वी रात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्टंपच्या मागेच खेळण्याचा प्रयत्न होत आहे करणकडून, परंतु काय सुपर गोलंदाजी होत असताना इकडे अगदी ज्या रीतीने जेव्हा बॉल जातो ना कीपरकडे 11चे 11 खेळाडू अगदी जमा होत आहेत. बघायला गेलं तर अपील करतायत कारण की हा विकेट आला तर मजबूत पकड बनेल या मॅचवर. नवली संघाकडे बॅटिंग साईड मोठी आहे. तू करण यावेळेस फटका फसलाय का काय यावेळेस बघूया. इथे मात्र डाईव्ह करून कॅच घेतलंय.
थँक्यू डीजे मास्टर. येस अंपायर. येस पंच. पाणी आहे जसं पिचवर नका कोणी हे करू, विनंती आहे. पंच नोट आउट आलं आहे, डिसिजन नोट आउट आहे. येस अगदी बघायला गेलं तर ज्यावेळेस मला तर वाटते कॅच खूप चांगला घेतला होता, परंतु स्टंपच्या मागे अथर्व परेश यांना देखील माहिती होतं की संपर्क बॉलचा बॅटशी नाही झाला, कारण खेळ्या सांगितलं की इथे माझा संपर्क बॉलबरोबर नाही झाला आणि डॉट बॉल. परंतु 3 षटकं काय हाताळली, सुपर गोलंदाजी, 18 धावा धावपलकावर आहेत. आता कुठे ना कुठे पेट्रोल हो महाग झालं, सायकल घेऊन जाय लग्नाही नाही, माझं लग्नाचं वय झालं, लागल माल हो पुरी नागाय. थँक्यू डीजे मास्टर. 18 बॉल 37 ची गरज सरासरी वाढत असताना ज्या रीतीने गोलंदाजी पाऊनसूत नवली टीमने केली ना, त्याच रीतीची गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता सालवड संघाची देखील पाहायला मिळते. ती धावा झाल्या, मी पहिलेच म्हटलं 54 जेव्हा झाल्या ना, टार्गेट आता छोटा नाही आहे, मोठा आहे, कारण की एक चांगली गोलंदाजी आहे सालवडकडे. 18 बॉल 37. सुजल मोरे आलाय गोलंदाजी मार्कवर. 18 बॉलमध्ये 18च खर्च केले. सुपर गोलंदाजी होत असताना प्रणय बरोबर करण आपल्याला पाहायला मिळते. प्रणय गरत, करण मोरे, बिग नेम, मोठं नाव आहे, मोठं काम करावं लागेल, परंतु इकडे मात्र सुपर कामगिरी. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय, कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रेशर हळूहळू वाढत असताना यकीन जिंदारक, समीर जिंदारक, बन जाए सुल्तान तू दिल में मगर फकीर जिंदारक, ओसलो बरी इस दुनिया में तरकीश का वो कोशिश का वो तीर जिंदारक. अगदी आपण बघू शकतात, हार जाए पूरी दुनिया से लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. यावेळेस आपण बघू शकतात ऑन साईडला स्विंग केलाय, एक धाव मात्र पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 धावा धावपलकावर, 16 बॉल 36 ची गरज. सोळा बॉलमध्ये 36 ची गरज. यावेळेस आपण बघू शकतात सुजाल, काय बॉलिंग होत असताना, काय सुपर गोलंदाजी होत असताना एकच धाव मिळते. चार रीतीने मात्र आपण बघू शकतात गोलंदाजी होत आहे. पूर्णपणे यावेळेस थांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय फलंदाजाला, कोणते हात खोलण्याची संधी देत नाही आहे. कारण मोरेसारख्या फलंदाजाला देखील बघा 8 मध्ये 7 बनवलेत, त्यामध्ये एक चौकार नशिबाचा मिळालाय. 20 वर जाऊन पोहोचलंय धावसंख्या. आता पाहिजे जिंकण्यासाठी अजूनही 35. 15 बॉल 35 ची गरज. गेअर चेंज करावा लागेल, या रीतीने फटका सजवावा लागेल. प्रणयच्या बॅटमधून बऱ्याच वेळाने शांतता होती, तिथे मात्र यावेळेस षटकार आलाय. 6 धावा. डीजे थँक्यू डीजे मास्टर. आणि पहिल्या दिवसापासून जर बघितलं ना, पहिल्या 3 ओव्हर थोडं शांत राहतो फलंदाज, परंतु पुढच्या 3 ओव्हरमध्ये फलंदाज बोलबाला पाहायला मिळते. आलाय षटकार. 6 धावा. स्कोरबोर्डचा विचार केला 26-26, 14 मध्ये 29. मॅच ही मोठी लढत होणार आहे. आपण बघू शकतात सुपर आपण खेळ पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 14-29. यावेळेस काय घडतंय, थोडी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव मात्र इथून पूर्ण होणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27 धावा धावपलकावर. 13 मध्ये 28 बनवायचे.
13 बॉल 28 धावेची गरज. एक सुपर मॅच, सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जिथे दोन टीम पाहायला मिळतात. एक बाजूला साई सापडेश्वर सालवड विसावा फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला अजयजी घरात पुरस्कृत पवनसूत नवली. 3.5 षटकं झालेली आहेत आणि आपण बघू शकता 27 धावा धावफलकावर. अगदी बरोबरीत खेळ आहे. करंचा फटका, हा देखील ओव्हरपिच चेंडूला षटकार. 6 धावा आले. आता मोठं षटक धावा झाले त्या म्हणजेच 33. 12-22 ची गरज या श्रीजे मास्टर. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते गावशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते गावशील का. थँक्यू डीजे मास्टर. अगदी आपण बघू शकतात डगआउट्स मध्ये कॅमेरा आला होता आणि शांत बसलेले जे टेन्शनमध्ये माहोल होतं त्यात थोडं आनंदित झाले. 12-22 ची गरज. थोडं नाराजगी दाखवली कीपरवर सुजलने, कारण की गुरु भोईरकडून कमेंट आलं की खूप सुंदर आयोजन फायर क्रिकेट क्लबकडून पाहायला मिळते आणि दरवर्षी मात्र अगदी सुंदर आयोजन केलं जाते. षटकार 2 आले मागच्या ओव्हरमध्ये. थोडा स्पीडअप ठेवा. दोन्ही टीमला विनंती आहे, प्रत्येक ओव्हरमध्ये पाणी घेऊन जाणं काही विनंती आहे आणि मॅचला थोडा स्पीडअप ठेवा. साई गवड करून कमेंट आलंय, सुंदर आयोजन आहे, धन्यवाद. 12 गेंदों में अब चाहिए 22 रन. 12 बॉल 22 ची गरज. षटकार आला करण मोरेच्या बॅटमधून. सुपर स्ट्रोक. आता हे षटक खूप निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी. साई सापडेश्वर सालवड विसावा फाउंडेशन यानंतर होणारी आजच्या रात्रीतली 4थी क्वार्टर फायनलची मॅच. एक बाजूला टीम असेल फायर पास्तळ ए, दुसऱ्या बाजूला टीम असेल वंदे मातरम परनाळी. वंदे मातरम परनाळीने टॉस विन केला आणि फिल्डिंग निवडली आहे. टॉस जिंकल्यावर बॅटिंग घेण्याचा निर्णय केला तो म्हणजेच साई सापडेश्वर सालवड संघाने आणि त्यांनी 54 धावा बनवल्या. 55 धावा डिफेन्स करत असताना यावेळेस 33 झालेल्या 4 ओव्हर नंतर. 12 बॉल 22 ची गरज. आज मात्र हर्ष अवेलेबल नाही आहे सालवड टीममध्ये. आदर्श आदर्श पहिलाच बॉल शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने यावेळेस बॅकफुटवर जाऊन पॉईंटच्या भागामध्ये मात्र आपण बघू शकतात कट केलं. 1 धाव. 11 बॉल 21 ची गरज. 11 बॉल रिमेनिंग 21 नीडेड असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. अगदी सुपर मॅच. करण मोरे स्ट्राइक वर आहे. अब शेर के मुंह को खून लग चुका है कि पिछले गेंद पर आई है बड़ी हिट. 6 रन. तयार होत असताना ब्रँड ऑफ नवली करण मोरे तयार. 11-21 ची गरज. अड्डी-तड्डीची मॅच. दुसराच बॉल. दुसऱ्या बॉलला स्विंग केलाय फटका. इझिली चेंडूला गॅप मध्ये टाकलंय. षटकार. 6 धावा. यास कमॉन डीजे. थँक्यू डीजे मास्टर. फ्लिक ऑन द रिक्स. मी म्हणत की गॅपमध्ये चेंडू गेला अगदी 2 खेळाडूच्या, त्यामुळे हा षटकार गॅप देखील शोधला जातोय. 10-15 ची गरज. ती पहिल्या दिवशी उपस्थित होता, या दिवशी उपस्थित दाखल झाला आणि काय खेळ सजवत आहे. मनगडाची पॉवर दाखवली. यावेळेस पुन्हा एकदा तयार. शुभम चांगला बॉल हलक्या हाताने फ्लिक केलं. ही क्वालिटी आहे आपण बघू शकतात करणची. मॅच अगदी घेऊन चालणारा खेळाडू आहे. 9 बॉल 14 ची गरज. स्कोरबोर्ड 41. 9 बॉल 14 ची गरज. आणि प्रणय अगदी प्रॉपरली क्रिकेट खेळत राहतात. लेदर क्रिकेट म्हणा, टेनिस क्रिकेट म्हणा, नवली संघ खेळत असतो आणि इथे देखील आपण बघू शकतो 9 बॉल 14 हे बनवायचे आहेत. 41 स्कोर कार्डवर आहेत. कधी जाते मॅच सालवडकडे, कधी जाते नवलीकडे.
अशी दोन्ही बाजूला जात असलेली ही मॅच. यावेळेस चेंडू काय होते इकडे आणि करणचा विकेट घेण्याच्या नादामध्ये एक धाव दिली. क्लोज किपिंग करत असताना थोडा प्रेशर आता अथर्ववर देखील आहे. धावा 1 ने पुढे जाणार. धावसंख्या 42. 8 बॉल 13 ची गरज. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. असं अनिकेत पाटील साहेबांचे ATM ओपन झाले. प्रणय घरतने जो षटकार खेचला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज. आठ 13. काय होणार या मॅच मध्ये प्रश्न चिन्ह आहे. उत्तर 8 बॉल मागे आहे. चर्चा झाली, मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर क्षेत्ररक्षण आपण बघू शकतात. अगदी किपर बदलण्यात आला. गोलंदाज तयार. शुभम. 8-13. इकडे काय होतंय अगदी ऑफस्टम्पच्या खूप बाहेर चेंडू जातोय. वाईट बॉल आलाय. विकेट वाली गेंद डालनी होगी, शिकार लेने वाली गेंद डालनी होगी यहाँ पे गेंदबाज को. 8-12. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. सिंगल साठी 1 धाव इथून मिळणार आणि थोडी मिसफिल्डिंग होती परंतु 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 44 धावा धावपलकावर. 7 बॉल मध्ये 11 बनवायचे आहेत. 7 चेंडू 11 धावा. प्रणय स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. अनुभवी फलंदाज 7-11. काय मॅच पाहायला मिळते यावेळेस. ओव्हर पिच चेंडूला आलाय हा षटकार आणि या षटकाराने 500 रुपये देखील कमवलेत आणि सामनाचा रंग देखील बदललाय. 6 मध्ये 5 ची गरज असेल. सुपर फटकेबाजी आता. आज डीजे अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिणे तुझी माझं नरगाव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिणे तुझी माझं नरगाव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या 3 ओव्हरमध्ये सगळं काही ओके दिसलं. 18 मध्ये 18 होते. 18 मध्ये 37 असताना 12 चेंडू मागे धावा 32 जमवल्या म्हणजे दोन्ही गोलंदाजावर हल्ला झाला. एक मिसफिल्डिंग किती महाग पडू शकते. किपरच्या माध्यमातून मिसफिल्डिंग दिली. 6-5 ची गरज. 6-5 मिसफिल्डिंग झाली. त्यानंतर करणच्या बॅटमधून षटकार आला. त्यानंतर जर बघायला गेलं तर इथे आपण बघू शकतात की पुन्हा एकदा प्रणयच्या बॅटमधून षटकार आलाय. 2 षटकारावर प्रणय देखील खेळतोय. 6 चेंडू मागे 5 धावेची गरज. आता थोडं स्मितास्य अजयजी गरजच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळेल कारण की अगदी टेन्शनमध्ये आलं होतं. 18 बॉल 18च होते. 6 गेंदों में चाहिए 5 रन. करण मोरे आहे स्ट्राईकवर. यानंतर एक मोठी मॅच, मोठी लढत. पुन्हा एकदा 2 शेजारी गाव आमने सामने असतील म्हणजेच अगदी बघायला गेलं तर फिल्डिंग करताना वंदे मातरम परनाळी आणि बॅटिंग करताना फायर पास्तळ. 6 बॉल मध्ये 5. आपण बघू शकता विद्यमान आमदार साहेब इकडे उपस्थित होत असताना या स्पर्धेला भेट देत असताना आमदार साहेबांचं स्वागत आहे. राजेंद्रजी गावित साहेब. आगतम स्वागतम सुस्वागतम. आप आए बाहर आई. अगदी या स्पर्धेला रंग चढत असताना, रंग भरत असताना मॅच ऑन करा. 6-5 विद्यमान आमदार साहेबांचं सहर्ष स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. राजेंद्रजी गावित साहेब, तुषारजी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम सर. या आणि स्थानपन्न व्हा आमच्या मुख्य व्यासपीठावर VIP डाईसवर आणि मॅचचा आनंद घ्या. 6-5 वयस पहिला बॉल आदर्श घरतचा आलाय डॉट. 5-5 ची गरज आहे.
अपील लावून पयाली बोटा व पंचावर विकेट आलाय. बिग विकेट करण. बॅक टू डग आउट. खेळ कधी कुठे जाईल काही सांगता येत नाही. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. चेंडू असतील 4 बनवायच्यात 5. कंप्लीट चेस आहे नियम डीजे. थँक्यू डीजे मस्त. टेन्शन टेन्शन टेन्शन. करण बॅक टू डग आउट. 2 षटकार त्याने देखील खेचले परंतु आता मॅचला थोडा फसवून आलाय. मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश एक क्वालिटी खेळाडू आहे. नेहमीच अडचणीतून बाहेर काढणारा संकटमोचक फलंदाज आहे, खेळाडू आहे. परंतु इथे काय होणार कारण की यावेळेस तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय. जेव्हा 4 बॉल 5ची गरज आहे, ओव्हरमध्ये 5ची गरज असताना सलग 2 बॉल डॉट. त्यामध्ये करण मोरे सारखा बिग विकेट. आदर्श घरतने इकडे मात्र टिपलाय ज्याने शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार देखील खेचले. अपकमिंग युवा टॅलेंट सालवड टीमचं आपल्याला पाहायला मिळते. सालवड टीम मधून आदर्श घरत सुपर कामगिरी. 4-5 ब्रिजेस स्ट्राईकवर. कंप्लीट चेस हा नियम आहे. 3रा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हलक्या हाताने ढकलला सॉफ्ट हँडने. एक मात्र इथून नक्की मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण सुजलकडून. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 51. आता दोन्ही बाजूने टाळ्या वाजतायत कारण की टेन्शन. जीतने की उम्मीद और हारने का डर. इस बीच वाला टेंशन चल रहा है मैच में. 3-4 आलाय डॉट. क्या बात आहे. सुपर खेळ. त्यामुळे क्रिकेटला अनिश्चितीचा खेळ म्हणून ओळखला जातो. मनामध्ये जिंकण्याची आशा नेहमी असावी. नशीब बदलो किंवा नाही बदलो वेळ नक्की बदलते. 2-4 काय खेळ आहे क्रिकेटचा. एका बाजूला टेन्शन ढकलून दिलं होतं, परत दुसऱ्या बाजूला टेन्शन आलं होतं आणि आता इथे मात्र 2-4. आदर्श घरत इतिहास रचेल का बघूया. 5 धावेची गरज असताना 4 बॉल अप्रतिम हाताळलेत परंतु त्या 4 बॉलचं त्या संधीचं सोनं करायचं असेल तर पुढचे 2 बॉल देखील अप्रतिम हाताळावे लागतील. प्रार्थना सुरू झाल्यात. देवाकडे हात जोडले जात आहेत. कोणाची प्रार्थना स्वीकारली जाईल बघूया. परंतु पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांची मनं जिंकणारी मॅच. मॅच आवडली असेल टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. 2-4 आदर्श तयार. राऊंड द विकेट. फटका स्विंग केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच करणार शुभम. आता मात्र 1-4. खेळ बदलला, वेळ बदलला, सगळं काही बदललं. क्रिकेटची दुनिया नारी यावेळेस पडतोय. आदर्श नवली टीमच्या फलंदाजावर भारी. 1-4. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. आता मागे काय करून आले ते महत्वाचं नाहीये. सध्या काय परिस्थितीमध्ये मॅच गेले हे महत्वाचं आहे. प्रणय घरत अगदी मायूस परत असताना आणि विद्यमान आमदार साहेबांना देखील एक चांगली मॅच आपण बघू शकतात पाहायला मिळते. अगदी त्यांच्या स्वागतामध्ये हे षटक हाताळलं जातं असं म्हणायला हरकत नाही. काय सुपर खेळ आहे. आता हा बॉल, हा एक बॉल खूप महत्वपूर्ण आहे. 1-4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश. तू रुके नहीं, तू झुके नहीं, कर शपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. काय सुपर गोलंदाजी मिस्टर आदर्श घरत. युवा टॅलेंट. आता हिरो बनण्यासाठी एक चांगला बॉल हाताळावा लागेल. तर बॅट्समनला हिरो बनण्यासाठी
एक मॅजिकल स्ट्रोक खेळावा लागेल. बघूया कोण जिंकणार कोण हरणार. सगळ्यांचे बघायला गेलं तर इथे टेन्शन. विकास सर सांगतायत सर्जिकल स्ट्राईक. काय होणार काय करणार. परंतु पैसा वसूल मॅच. अशा मॅचेस पाहण्यासाठी लोक स्टेडियमला देखील जातात आणि इथे तीच मॅच पाहायला मिळते फ्रीमध्ये. 1-4 जोरदार डाव झाला पाहिजे शेवटच्या चेंडूसाठी. नितेश मारणार बाजी की आदर्शने जे 5 चेंडू हाताळले त्यामधला एक मॅजिकल बॉल येणार आहे. बघूया आदर्श घरात क्या बात आहे. सुबह 1-4 1-4चा फटका सजवलाय ग्राउंडिंग स्ट्रोकला. क्षेत्ररक्षक चेंडू उडवतोय. करण सिंग बाजी मारली. SS सालवड पैसवा फाउंडेशन सामना जिंकतोय ठरतोय हिरो. आदर्श करत या मॅचचा नो डाऊट. सुपर कामगिरी. आमचे साथी समोर स्वस्तिक पाटील सांगितलं होतं की ही मॅच जी आहे ना ही मॅच जिंकवणार आदर्श आणि आदर्शने ते करून दाखवलंय. एक धुंद बनते आदर्श किले. वन साइड हिरो वाजव. वन साइड हिरो. हॅलो धन्यवाद धन्यवाद DJ. तर अत्यंत रोमांचकारी असा सामना आपल्याला इथे